महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा। आज आपला महाराष्ट्र झालाय 66 वर्षांचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला केलं अभिवादन। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं केलं अधोरेखित। एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचा आज होणार लोकार्पण। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, तर वेळेतही 30 मिनिटांची होणार बचत। जगभरातल्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा। जागतिक कामगार राज ठाकरेंचं मुजोर रिक्षावाल्यांना पुण्यातून आव्हान। मराठी न बोलण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये येतेच कुठून, असं वक्तव्य। बुधवारी गुरगुरणारी काँग्रेस, गुरुवारी मात्र चिडीचूप। काँग्रेसचा अंबादास दानवेंना सशर्त पाठिंबा। राष्ट्रवादीचा डोळा अल्पसंख्याक मतपेढीवर। शिवव्याख्या त्याला टाळून झिशान सिद्दीकी उमेदवार। शिवव्याख्याता अमोल मिटकरींचा पत्ता कुणी कापला? नेतृत्वानं संधी नाकारल्यानं मिटकरी दुखावले। एका रात्रीत बच्चू कडू झाले गोड। कडू गेले शिवसेनेत, मिळवली आमदारकी। एकनाथ शिंदेंकडून परिषदेवर 50% महिला प्रतिनिधित्व। 2 पैकी एका जागेवर डॉक्टर नीलम गोऱ्हे। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी डिजिटल पुरावे शोधले। एटीएस कडून 4 जिहाद्यांचे मोबाईल लॅपटॉप जप्त। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा। खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटीस। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना गिफ्ट। आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार। विरार ते डहाणू मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा। सोलापुरात कौटुंबिक वादातून सिनेस्टाईल हाणामारी। कौटुंबिक हाणामारीत 6 जण जखमी। पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंब। योजना मंजूर, तरीही जळगावातलं चारमळी गाव तहानलेलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाईचं भीषण संकट। साताऱ्यातली 35 गावं, 186 वाड्यांना झळ। जिल्ह्यात 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येणार। टीएमसी 294 पैकी 226 पेक्षा जास्त जागा जिंकणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडिओ। मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ क्रूज बुडाली। 6 जणांचा मृत्यू, 18 जणांना वाचवलं। दुर्घटनेत 15 जण बेपत्ता। घरच्या मैदानावर गुजरातची बाजी। बंगळुरूवर 4 विकेट्सनं मिळवला विजय।